सोलापुरात एका प्राध्यापिकेच्या पतीने शेअर बाजारातील मोठ्या नुकसानीमुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अजिंक्य रुपेश हंगरगेकर व 39 असे या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सोमवारी 22 जून 2026 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सोलापूर शहरातील उमानगरी येथे राहणारे अजिंक्य हंगरगेकर मूळचे तुळजापूरचे असून तेथे प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. सूत्रांच्या माहितीनुसार शेअर मार्केटमध्ये त्यांना 40 ते 45 लाख रुपयांचा मोठा फटका बसला होता. यामुळे मानसिक तणाव वाढल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सोमवारी रात्री त्यांच्या राहत्या घरातील स्वयंपाकघरात ते लटकलेल्या अवस्थेत आढळले. घटना लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना खाली उतरवून तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. अजिंक्य हंगरगेकर यांच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. त्यांच्या घरात एक चिठ्ठी सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं आहे आणि आत्महत्येचे नेमके कारण काय आहे याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.